उत्तर दिलं आहे. मीडियातली जी माहिती आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय त्याच्यावरती मी उत्तर देतोय की त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे. पण कारण आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाही, तुमचे खासदार बोलतात, दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या हातामध्ये कार्याध्यक्षपद दिलं तर कमीत कमी तो राज्यात फिरतील देखील. तुमचेच खासदार खासगीत बोलतात की आदित्य ठाकरे फिरत नाही. खासगीमध्ये बोलण्याला काही अर्थ नसतो. नंबर 1, पक्षामध्ये अनेकदा याच्यावर पक्षाच्या संघटनेबाबत चर्चा होत असते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उत्तम पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यांची जी टीम आहे तरुणांची त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. तर विधान परिषदेत उद्धव ठाकरे जाणार का किंवा शिवसेनेमधून कोण जाणार? का बरं? दिल्लीमध्ये विधान परिषदेवरती चर्चा का व्हावी? आज उद्या लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक आहे, डिलिमिटेशनचा विषय आहे. या बिलांमुळे देशामध्ये एक आग लागलेली आहे. उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे. हे अत्यंत गंभीर विषय आहे. विधान परिषदेमध्ये कोण जाणार किंवा अन्य काही गोष्टी होणार की नाहीत त्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे चर्चा करायला. याला जोडून एक प्रश्न आहे की तुमची भूमिका काय असणार नेमकी या कायद्याला विरोध करण्याची असणार? कारण मुंबईत किशोरी पेडणेकर आणि प्रियांका चतुर्वेदी दोघांनी मिस कॉल दिलेला आहे भाजपला या निमित्ताने. मिसकॉलच असतो बरं का. तुम्ही मिसकॉल तेवढं काय घेऊन बसला ते लक्षात घ्या की महिला आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे. महिलांच्या राजकीय हिताआड शिवसेना कधीही आलेली नाही, येणार नाही. आणि महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी महिला राजकीय आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तो महाराष्ट्र. आपण जेव्हा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा